पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। लिंगबली महारुद्र हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। तव तो अमृत कुंड परम गहना कपाळाचे रक्षण ते तोडिता वायुनंदना अमृता जवळी पाळला। सुंदर अशी चाललेली ही कथा हनुमंतरायानं त्या ठिकाणी असणारं काय केलेलं आहे तर प्रभू रामचंद्राच्या प्रत्येक कार्यामध्ये असणारं त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। आणि म्हणून इथं सुद्धा हनुमंतरायाला योगदान देण्याची वेळ आलेली आहे। हनुमंतरायाला त्या ठिकाणी माहिती आहे की ऐरावण आणि मैरावणाच्या मृत्यूची खून कळाल्याशिवाय ती मरणार नाही। म्हणून हनुमंतरायानं नाना परीचे प्रयत्न करून त्या ठिकाणी त्याच्या पत्नीकडून असणारं शपथ घेऊन किंवा वर देण्याचं मान्य करून हनुमंतरायानं त्या ठिकाणी असणारं काय त्या कुंडाविषयीची असणारी जे काही अमृत कुंड आहे त्याची असणारी माहिती काढलेली आहे। हनुमंतराय असणारं त्या कुंडाला काय होतं तर त्या अमृत कुंडाला असणारं त्या ठिकाणी रक्षक होते। त्या रक्षकाला हुडकून काढून हनुमंतराया तो अमृत कुंड असणारा नष्ट करण्यासाठी किंवा ते जे येणारं अमृत आहे थांबवण्यासाठी प्रयत्न असणारा त्या ठिकाणी करायला लागलेला आहे। तो चंचू हरोनिया पार असंख्य जाती भ्रमर पर्वतायसे तयाचे शरीर चूर सर्वही। काय म्हणून आता त्या ठिकाणी असणारा काय करायला लागलं ते भ्रमर नावाचा असणारा किडा जो असणारा काय करतो फुलामधला असणारा मध प्राशन करणारा त्या भ्रमराकडे असणारे काय काम होतात तर त्या असणारा अमृताचा असणारा थेंब घ्यायचा आणि या महिरावणाच्या रक्तामध्ये असणारा टाकायचा। त्यांचं शरीर कसं होतं भ्रमर जरी असले तर एवढे छोटेसे असणारे नव्हते बरं का। भ्रमर असणारे मोठे पर्वतासारखे होते आणि ते त्या ठिकाणी घ्यायला लागले होते। हनुमंतराया पुढे कोणी मोठा नाही। हनुमंतराय म्हणजे महारुद्र असलेला हनुमंतराय म्हणजे त्या ठिकाणी भीमरूपी अवतार असणारा म्हणजे हनुमंतरायाचा आहे। हनुमंतराय एका क्षणामध्ये भीमरूप धारण करते दुसऱ्या क्षणामध्ये सूक्ष्म रूप धारण करते असा असणारा हनुमंतराय आहे। आणि हनुमंतरायानं तेवढ्या असलेल्या भ्रमराला चकनाचूर केला आणि ते अमृत येणारं त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला। माझी श्रेष्ठ भ्रमर पर्वताय सात्याचे शरीर क्रोधे धाविनला सत्वर वायू कुमार लक्षोरिया। आणि म्हणून आता त्याच्या मधला त्या भ्रमरामधला असलेला एक प्रमुख तो कसा होता तर पर्वतासारखा असणारा त्या भ्रमर नावाच्या किड्याचं असणारं शरीर होतं बरं का। आणि ते भ्रमर नावाचा किडा असणारा कोणाकडे यायला लागला हनुमंतरायाकडे असणारा त्या ठिकाणी यायला लागला। एवढे सगळे आपल्या साथीदाराला मारले म्हणल्यावर त्या शांत राहील का शांत राहणार नाही बरं का। आणि म्हणून तो भ्रमर असणारा जो काय आहे तो हनुमंतरायाला मारण्यासाठी यायला लागला आणि हनुमंतरायाने त्या ठिकाणी त्या भ्रमराला काय केलेलं हनुमंते मुष्टिघात दिदला भ्रमर पृथ्वीवरी पडिला पक्ष उपडिता देव्या काकुलती आला मारुतीसी। आणि म्हणून आता हनुमंतरायाने असताना त्या ठिकाणी काय केलं एक बुक्की असणारी त्या भ्रमराला मारली। तो भ्रमर नावाचा किडा असताना जमिनीवर पडला। हनुमंतरायाने त्याच्या असताना त्या शरीरावर पाय देऊन त्याचे जे काही पंख आहेत ते पंख तोडण्यासाठी हनुमंतराय असताना कार्य करायला लागले। तेवढ्या वेळामध्ये तो भ्रमर नावाचा असणारा किडा जो काही आहे तो हनुमंतरायाला त्या ठिकाणी शरण आला आणि हनुमंतरायाला विनंती करायला लागला काकलूत करायला लागला। आणि काय काकलूत करता येते ऐकायचंय बरं माझा देई प्राणदान मी तुझ्या कार्यासी येईन हनुमंते भाष्य घेऊन तेव्हा भ्रमर सोडिला। आणि म्हणून आता हनुमंतरायानं असताना त्या ठिकाणी भाष्य म्हणजे वचन हनुमंतरायानं कोणाकोणाचं वचन घेतलं त्या महिरावणाच्या पत्नीचं असणारं त्या ठिकाणी वचन घेतलं की तुझ्याकडे असणारा आम्हाला आणणार आहे। इथं त्या भ्रमर नावाच्या किड्याचं असणारं वचन घेतलेलं आहे
की तो भ्रमर नावाचा किडा सांगितला हनुमंता देवा मला सोड, मी तुझ्या कधी ना कधीतरी कामाला येणार आहे असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्या भ्रमराचं वचन घेतलं. हनुमंतराया भगवंताला माहित नसताना वचनाचं काम करायला लागलेलं आहे, आपलं असणारं काम त्या ठिकाणी करायला लागलेलं आहे. तेवढा अधिकार असणारा सेवकाला असला पाहिजे. कोणत्याही सेवकाला तेवढा अधिकार असतो का? कोणत्याही सेवकाला तेवढा अधिकार नसतो. हनुमंतराया प्रभू रामचंद्राच्या अत्यंत जवळचा असलेला सेवक आहे, इतका जवळचा असलेला सेवक आहे की रामाला जर काही निर्णय घ्यायचा असला तर हनुमंतरायानं जर निर्णय घेतला तर तो रामानं मान्य केलाच पाहिजे. तेवढा अधिकार हनुमंतरायाचा रामावर आहे आणि रामाचा सुद्धा हनुमंतरायावर आहे. आणि म्हणून हनुमंतराया सेवक असताना सुद्धा प्रभू रामचंद्राच्या पाठीमाग दोन दोन शपथी घ्यायला लागला आणि प्रभू रामचंद्राला विजय करण्यासाठी प्रयत्न करायला लागलेला आहे. उडाला ते तो ना राघवा जवळी येऊन मने आता ब्रह्मशस्त्र घालून वैरी एकदाची आटावे. आता हनुमंतरायाची किती खटाटोप आहे बघा. इकडं तिकडं सगळं काम करून पुन्हा प्रभू रामचंद्राकडे आले आणि प्रभू रामचंद्राला सांगितले देवा आता मारा म्हणले. आता मारलं की ते मरते म्हणले. काय मारायचं आहे? ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्या शत्रूला मारा. आता मेल्याशिवाय राहीना. काय सेवकाचं काम आहे, काय निष्ठा आहे. तेवढी निष्ठा असणारी मालकाप्रती प्रत्येक सेवकाची असली पाहिजे. तेवढी निष्ठा असणारी कोणी का सेवक असे ना. मग आपण कोणाचे तरी सेवक आहोत बरं का. आपण कोणाचे सेवक आहोत तर आपण आपल्या आईवडिलांचे सेवक आहोत. मग आपल्या आईवडिलाप्रती आपली तेवढी निष्ठा असली पाहिजे. आणि म्हणून हनुमंतरायाने सांगितले देवा आता मारा, आता मरते. प्रभू रामचंद्र असताना आपल्या सेवकाचा ऐकायला लागलेला आहे. ऐसे बोलता वायू सुत रघुनाथ बाणी ब्रह्मशस्त्र स्थापित येऊन इच्छर सुटता. ऐसे बोलता वायू सुत रघुनाथ बाणी प्रसन्न स्थापित शर सुटताचे समस्त भस्म झाले महिरावणा. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असणारा त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांना असणारा बाण सोडला आणि तो जो काही असणारा ब्रह्मशक्ती असलेला बाण सोडल्या. जो काही महिरावण असणारा अर्ध्या तासापासून परेशान करायला लागलेला होता. त्या ठिकाणी सरपंचाला काही मारता आला नाही, आमच्या पांचाळला काही मारता आला नाही, पण मै आल्यानंतर मात्र तो मेला बरं का. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या महिरावणाला प्रभू रामचंद्रांना ब्रह्मास्त्र नावाचा बाण सोडला आणि तो जो काही महिरावण असणारा तो चकनाचूर झाला. आणि तो चकनाचूर झाल्यानंतर भगवंतानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे? जैशी होता ब्रह्मा प्राप्ती संसार दुःख वितती किंवा गवता गबसती जेवी देखता लगता रागदे. आणि मग आता कवी असताना त्या ठिकाणी दृष्टांत देऊन सांगायला लागलेला आहे की म्हणजे आता जसं एखाद्या माणसाला जर ब्रह्माचं ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालं तर या सगळ्या ज्या काही माया आहेत त्या माया जसं त्या ठिकाणी संपून जाव्यात. त्या न्यायानं असताना या ठिकाणी महिरावण असताना संपला असं त्या ठिकाणी सांगायला लागलेलं आहे. किंवा दुसरं एक उदाहरण त्या ठिकाणी सांगायला लागलं, जसं सकाळचा सूर्य असताना निघाला, सकाळचा सूर्य निघाल्या जसं त्या ठिकाणी सगळं संपून जाते त्या न्यायानं असणारा या ठिकाणी महिरावण असणारा संपला असं कवी दृष्टांत देऊन सांगायला लागलेलं आहे. सुटता ब्रह्मशस्त्र मुख्य रूपासहित असुर भस्म झाले समग्र. जय जयकार सुर करते. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या बाणानं असणारा काय झालं तर मुख्य असणारा जो काही महिरावण असणार आहे तो मुख्य असलेला महिरावण मेला. रक्तापासून तयार झालेले सगळे महिरावण असणारे मेले. आणि म्हणजे एकदाचा प्रभू रामचंद्राचा असणारा विजय झालेला आहे. मला वाटते तुमचा असणारा सुद्धा टाइम झालेला आहे, परंतु मला असं वाटलं की आमच्याकडे असणार तुमच्यापेक्षा आम्हीच लोक जास्त आहोत आणि म्हणून तुम्हाला एक दिवस ऐकायला काही अडचण नसावी. कारण आमचा देवानंद पाटील एवढं सुंदर वाचते की मन असणार प्रसन्न होते बरं का. आणि ऐकायला काही अडचण नसावी म्हणून माझी काही इच्छा नव्हती आता डबल बसायची. एकदा संधी दिलं की दुसऱ्यांदा नसतेच. पण तरी आता आमची इच्छा आहे ना, तुम्ही संधी दिलंय
आणि देवानं लाईट पण मारून टाकली. काही अडचण नाही, जशी असेल तसं. आणि म्हणून अशा पद्धतीने असणारा तो मैरावण मेला आणि कवी असताना त्या ठिकाणी सांगायला लागलेला आहे की भगवंताला असणारा विजय मिळाला. भगवंताला विजय मिळाला, परंतु मारुतीरायानं न सांगता असणारे 2 कामं करून ठेवले होते. त्याचं काय आता विल्हेवाट लावायचं आहे ते पुढच्या ओव्यामध्ये असणार आपल्याला. पडले देखता मुख्य धुरा, पळू लागले ते असुरा, हनुमंते पूज समग्र सेने भवती वेष्टिले. आणि म्हणून आता तो संसाराचा असणारा नियम आहे, लढाईचा असणारा नियम आहे, युद्धाचा असणारा नियम आहे. युद्धामध्ये काय नियम असतो की असणारा सैन्यापती पडला, सैन्य आपोआप पळून जाते बरं का. आणि म्हणून मैरावण पडल्यामुळे असणारा सगळं सैन्य असणारं पळायला लागलं. मारुतीरायानं सगळ्या सैन्याचं असणारं एकदाच शेपटीला असणारी आज्ञा दिली. शेपटीनं सगळ्या सैन्याला एकदाच बांधलं. सगळ्या सैन्याला असणारा मारुतीराया एकदाच त्या ठिकाणी असणारा मारायला लागलेला आहे. मग लोहा करळा येऊन सैन्य झोडीत एक क्षण, कित्येक अंतरिक्ष उडोन राक्षस पळती ते धावा. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असताना काय झालं, मारुतीरायानं शेपटीला तर आज्ञा दिलीच. मारुतीरायाचं दुसरं एक शस्त्र होतं ते म्हणजे लौह आरगळा. आताच्या काळ वाड्याला काही राहिले नाहीत, पण पूर्वीचे जे जुने वाडे होते त्या जुन्या वाड्याला लौह आरगळा असायचे बघा मुख्य दरवाजाला. आणि ती लौह आरगळा असणारे त्या लोह म्हणजे लोखंडाची असणारी आरगळा म्हणजे अडकून ठेवलेली ती आरगळा असणारे त्या ठिकाणी मारुतीरायाने घेतली आणि मारायला लागल्या. मारुतीराया मारत असताना काही आकाशात उडून जायला लागले. एवढा मार भयंकर होता की जागच्या जागेला मरायला लागले, काही वरी उडून जाऊन तिकडे असणारं मरायला लागले. अशा पद्धतीने असणारं मरायला लागले होते असं सांगायला लागलेलं आहे. तो पुच्छवरोन सत्वर बांधिले सर्व निशाचर, सागरी बुडविले समाग्र पुष्य घुसळून आणले. आणि म्हणून आता मारुतीरायाने सुद्धा काय केलं माहित आहे की कधी कधी मारुतीराय असणारं वाकडासारखं कार्य सुद्धा केलेलं आहे बरं का. मारुती हा वानर आहे, वानराचं जसं काम आहे तसं मारुतीने केलेलं आहे. सगळ्याला शेपटीत बांधायचं, समुद्रात न्यायचं आणि त्याला मध्य शेपटी सहित बुडवायचं आणि मेल्यावर त्या ठिकाणी सगळ्याला घेऊन यायचं. असं काम असणारं त्या ठिकाणी मारुतीराय असणारं करायला लागलेलं आहे. आणि म्हणून सगळे सैन्य असणारं त्या ठिकाणी आई रावणाचं आणि मैरावणाचं मरायला लागलेलं आहे. आणि मला वाटतं तुमची जर इच्छा नसेल तर आपण वाचून बी टाकूत बरं का. वाचवायचं आहे का ते सांगा. लाईट जर येणार नसेल आणि तुमची इच्छा नसेल, तुमचा टायमिंग नसेल, अशा पद्धतीने असणारं त्या ठिकाणी सैन्य मरायला लागलेलं होतं. एक जाती दिशा लंगुना तो पुछ येतात काढून, ब्रह्मांड व्यापिले संपूर्ण पुसे करोने हानो म्हणते. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारं जसं काही हनुमंतरायाची शेपटी कशी दिसायला लागली त्या राक्षसांना कुणीकडे बी जा शेपटीच दिसायला लागली बरं का. आणि म्हणजे जसं काही ब्रह्मांडाला व्यापून टाकले की काय शेपटीनं आणि सगळ्या ब्रह्मांडामध्ये मारुतीरायाची शेपटी आहे की काय असं वाटायला लागलं. आणि जिकडं जातील तिकडं राक्षसाला शेपटी दिसायला लागली. शेपटीचा मार अनिवार्य होता आणि त्या अनिवार्य असणाऱ्या शेपटीच्या मारानं सगळ्या ऐरावण आणि मैरावणाचे जे सैन्य होतं ते सगळं सैन्य हनुमंतराय असणारा त्या ठिकाणी संपवायला लागले. मारुती केवळ ईश्वर त्याचे पुच्छासे नाही पारा, ब्रह्मांडा बाहेरून समग्र ओढे वेडे करे पूछ. आणि म्हणून आता त्या ठिकाणी मारुतीराय म्हणजे काय होतं तर ईश्वराचा असणारा अवतार होते बरं का. आत्ताच 11वा रुद्र असं आमच्या मारुतीरावाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मारुतीरायाच्या ज्या काही शेपटी आहे त्या शेपटीला त्या ठिकाणी ब्रह्मांडामध्ये कुठे फिरण्याची असणारी मुभा होती. तिला आडं वेड असं त्या ठिकाणी काही नव्हतं. आणि कुठेही जायची, कुठेही जाऊन त्या राक्षसांना आणायचं, मारायचं हे काम असणारं त्या ठिकाणी शेपटी करायला लागली. सो दश दिशा धुंडून पुचे अशुरे आणले ओढून, माही कावती येऊन उच्चरी गे घरो घरी. आता म्हणले असो म्हणले अशा पद्धतीने असणारा त्या ठिकाणी 10 दिशा म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य आणि आकाश आणि पाताळ या सगळ्या 10 दिशेला शेपटी हिंडायला लागली, मारायला लागली.
एवढं करून त्या ठिकाणी शेपटी थांबली नाही, मैकावती नावाच्या नगरीमध्ये आली. घराघरामध्ये जाऊन कोणी दिसते का बघायला लागली, दिसले त्याला ओढून काढून मारायला लागली. अशा पद्धतीचं काम असणारं शेपटीने त्या ठिकाणी करायला लागलेली होती. पुरुष उकडून काढती बाहेर आरगळा, घाय चूर्ण करे प्रतारा लपवली नारी, दारी उभ्या राहते. आणि म्हणून आता त्या ठिकाणी त्या घरामध्ये एखादा जर गडी दिसला, त्या गड्याला असणारं बाहेर काढायचं, लो आरगळानं मारायचं, त्याचा चकनाचूर करायचं. त्या राक्षसाच्या असणाऱ्या ज्या काही बायका होत्या, आपल्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करायला लागल्या, नवऱ्याला घरामध्ये कोंडायला लागल्या. होईल तेवढं आपण बाहेर येऊन त्या ठिकाणी शेपटीचा सामना करायला लागलेला. पारी पूचन सोडी साचारा गुडस्थळावनी काढी चोरा, अकांत वर्तला थोरा, सांगती हेर चंद्रसेनेची. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असणारं त्या ठिकाणी गुड म्हणजे जे काही कठीण काम आहे, ते कठीण काम असणारं शेपटी करायला लागली. जिथं कुठं राक्षस लपून बसतील त्या राक्षसांना काढून शेपटी असणारी मारायला लागली. आणि म्हणून त्या मैकावती नावाच्या नगरीमध्ये आकांत मारला. आणि तिथे काही चंद्रसेना नावाची असणारी त्या मैरावनाची असणारी पत्नी आहे, आणि तिला असणारा हा वृत्तांत कळाला. आणि ती चंद्रसेना नावाची पत्नी असणारी काय करायला लागली, ती मने घाला जानकीची आना, तेने निरसेल ठेवीना, मग त्याची युक्ती करुणा, जन सका वाचले. आता तुम्हा आम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का. चंद्रसेन नावाची असणारी जे काही मैरावनाची पत्नी असणारी किती हुशार आहे. तिच्या मनामध्ये काय, भगवंताला आपलंसं करायचं आहे, भगवंतासोबत असणारा एकदा तरी असणारा संघ करायचा आहे, असं चंद्रसेनेच्या मनामध्ये आहे. आता चंद्रसेनेने लोकांना सांगितलं, हे म्हणले तुम्हाला जर वाचायचं असेल तर एकच उपाय. काय उपाय आहे, मारुतीराय असणारा सीतेला काय म्हणतो, आपली माय म्हणतो. आणि म्हणून आपल्या माईची शपथ घातल्यावर कोणी मारते का, तुझ्या माईच्या नाही मला मारलास की मला मारत ना बरं का. आणि मग शेपटीला काय शपथ घाला, तर जानकीची शपथ घाला. मग शेपटी काय करणार नाही, मारणार नाही, असं त्या ठिकाणी कोण सांगितलंय, चंद्रसेना नावाची असणारी त्या मैरावनाच्या पत्नीनं आपल्या सगळ्या सैन्याला सांगितलंय. आणि मग तिथले लोक काय करायला लागले, शेपटी आली की तुला जानकीची शपथ आहे, जानकी म्हणजे सीतेची शपथ आहे असं म्हणलं, शेपटी वापस. अशा पद्धतीने त्या ठिकाणी शपथ घालायला लागले. आणि तिथले लोक काही का होईना सीता मातेचं नाव घेऊन असताना आपला प्राण वाचवायला लागले. जय जयकार करोनी सुर, वर्षती पुष्प संभार, राम सौमित्र वायुकुमारा, एके ठाये मिळाले. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असताना त्या ठिकाणी कोणाला आनंद झाला, तर देव लोकांना असताना त्या ठिकाणी आनंद झाला बरं का. कारण देव लोकांना माहित आहे एक एक हे संपायला लागले म्हणजे आपल्याला आपलं विघ्न त्या ठिकाणी संपायला लागलेलं आहे. आता रावण मेला की आपण आपल्याला सुटका होणार आहे. म्हणून देव लोकांना आनंद झाला. देव लोकांना असताना पुष्पवृष्टी केली. तिथं हनुमंतराय आहे, प्रभू रामचंद्र आहेत, लक्ष्मण आहेत, तिघ जण एका ठिकाणी आले आणि देव लोकांना त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केलेली आहे. क्षणाचे कारण उगेच लावला हिरावना, सौमित्राशी म्हणे सीतारमना, तेने प्रत्युत्तरा दिधले. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणार आहे. त्या लक्ष्मणरायाला विचारायला लागलेला आहे की म्हणजे आता खूप वेळ असणारा या ठिकाणी लागलेला आहे. असं म्हणल्यानंतर लक्ष्मणराय असणार त्या ठिकाणी काय उत्तर द्यायला लागलेले आहे, म्हणे हनुमंते जाऊन शत्रुक्षण होय पूर्ण, ते साधोनियाला कारण त्याच वर्तमान पुसावे. आणि म्हणून आता लक्ष्मणरायाला त्या ठिकाणी सांगितलं की मला देवा, हे जे काही आपल्याला विजय मिळालाय तर त्या विजयामध्ये मारुती रायाचा असणारा सिंहाचा वाटा आहे. शत्रूच्या गोट्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांची इतंभूत असणारी माहिती काढली. शत्रूचे काय मृत्यू आहे, कशामध्ये मृत्यू आहे ते सगळं काढलंय. आणि म्हणून मारुती रायाला सगळं माहित आहे असं लक्ष्मणराय प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सांगायला लागलेलं. मग मारुतीचे गळास प्रेमा मिठी घाले श्रीरामा, तव तो चिंता चक्री परमा पडला से मारुती. आणि म्हणून
आता अशा पद्धतीने असणारा प्रभू रामचंद्राला आनंद झाला बरं का. का आनंद झाला की मारुती रायामुळे पुन्हा एकदा असणारा आपल्याला विजय मिळाला असा आनंद प्रभू रामचंद्राला झाला. म्हणून प्रभू रामचंद्रानं मारुती रायाला त्या ठिकाणी मिठी मारली. प्रभू रामचंद्रानं सांगितलं की तू असणारा कोण आहेस तर आमचा 5वा असणारा भाऊ आहेस असं सांगितलेलं आहे. वास्तविक तो 5वा भाऊ बी आहे बरं का. आणि म्हणून मिठी मारल्यानंतर मारुती रायाला आनंद झाला नाही. मारुती रायाचा चेहरा त्या ठिकाणी पडला. मारुती रायाच्या चेहऱ्यावर काळजी दिसायला लागली. का काळजी दिसायला लागली? तिथं शपथ देऊन आलेल्या चंद्रसेनेला म्हणून मारुती रायात काळजी दिसला. आणि काळजी दिसल्यानंतर प्रभू रामचंद्र असणाऱ्या त्या ठिकाणी काय करायला लागले. मग राम म्हणे प्राण सकया कामुक गेले उतरोनिया ते मज सांग लवलाया मनोनिवदना कुरवाळले. आणि म्हणून मारुती रायाच्या चेहऱ्याकडे बघितल्या बघितल्या प्रभू रामचंद्रानं ओळखलं बरं का. या जगतामध्ये या ब्रह्मांडामध्ये 3च लोक आहेत की आपला चेहरा पडलाय की नाही तर त्या ठिकाणी ओळखतात. एक म्हणजे आई वडील असणारा आपलं लेकरू कधी आलं की त्याच्या चेहऱ्यावर ओळखतात. काय झालं, भांडण झालेत काय, का नाराज आहेत, काय शाळेत मारले काय कोणी, असं आई आपल्या एका क्षणामध्ये लेकराचं ओळखते. दुसरा असणारा आपला त्या ठिकाणी गुरु असणारा ओळखतो बरं का. आणि तिसरा असणारा म्हणजे देव त्या ठिकाणी ओळखते. आणि म्हणून मारुती रायाचे असणारे हे देव आहेत. आणि म्हणून मारुती रायाच्या चेहऱ्यावर काय होणार आहे, चेहऱ्यावर काय लिहिलेलं आहे, चेहरा ओळखता आला पाहिजे, चेहरा वाचता आला पाहिजे. तो भगवान प्रभू रामचंद्र असणार आहे, त्याला काय येणार नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्राला सगळं कळालेलं होतं. आणि म्हणून प्रभू रामचंद्राने सांगितलं, हे प्राणाहून प्रिय असणारे हनुमंता, काय झालंय, तुझा चेहरा पडण्याचं काय कारण आहे, काय चिंता तुला आहे, असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र विचारायला लागले. मालक एवढं विचारला की केलेल्या कामाचं समाधान होते. म्हणून मारुतीरायाला सुद्धा त्या ठिकाणी समाधान वाटलं. मारुतीराया असताना त्या ठिकाणी काय सांगायला. मग हनुमंत वर्तमान रामाची जागे मुळी होना चंद्रसेनेसी भाष्यदान दृढ देवोनी मिळालो. आणि मग त्या ठिकाणी असताना हनुमंतरायाने सांगितले, देवा सगळा झालेला वृत्तांत असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांगितला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट असताना सांगितली, देवा मी काय केलं तुम्हाला न विचारता त्या ठिकाणी काय केलं, एक शपथ देऊन आलेला आहे. आणि ती शपथ ही कोणाला आहे तर त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये भगवंतानं काय सांगितलं, एक बाणी एक वचनी एक पत्नी असणारा प्रभू रामचंद्र आहे. ते जर कृष्ण अवतारामध्ये राहिलं असतं तर कृष्ण अवतारामध्ये भगवंताने 16,108 बायकांना त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. म्हणजे भगवंतानं प्रेम वाटलेला आहे. या अवतार वेगळा, तो अवतार वेगळा. ज्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्रानं एक पत्नीतून राहण्याचं वचन किंवा दृढ निश्चय केलेला आहे, त्या अवतारामध्ये मारुती रायानं प्रभू रामचंद्राला न विचारता चंद्रसेनेकडे तुला घेऊन येतो, देवाला एक रात्र तुझ्याकडे घेऊन येतो असं वचन दिलंय. म्हणून मारुती राय संकटात पडलाय, म्हणून मारुती राय त्या ठिकाणी चिंतेमध्ये आहे. आणि म्हणून मारुती रायानं देवाला सांगितलं, देवा मी असं केलेलं आहे, आता कसं करू. देव त्या ठिकाणी असणार काय बोलायला. कोणी हसे श्रीरामचंद्र मने बारे तुझे तुर्य समुद्र ही एक पत्नी एक वती विराग हे तुझं काय न ठाऊके. आणि म्हणून आता तेवढं केल्यावर मारुतीरायावर रागा आले का प्रभू रामचंद्र राग नाही आले बरं का, हसले. आणि मारुतीरायाला सांगितले, म्हणले मारुतीराया तू कसा आहेस, अत्यंत ज्ञानी असलेला आहेस, म्हणजे तू चतुर असलेला आहेस, तुला काय माहित नाही का म्हणले मी कसं एक वचनी एक पत्नी असलेला मी आहे आणि कसलं वचन देऊन आलास, असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणारे मारुतीरायाला बोलायला लागले. तुझे भाषण नोहे प्रमाण मजही न गमे दुर्व्यासना तू चतुरा मुकुट राधा युक्ती करुणा वारी. देवानं सांगितलंय, काय सांगितलंय की तुझा शब्द वाया जाता कामा नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, माझं हे जे काही वचन आहे ते वचन सुद्धा जाता कामा नये. तू कसं आहेस, अत्यंत चतुर आहेस, बुद्धिमता वरिष्ठम असं मारुतीरायाला म्हणलेलं आहे. म्हणून बुद्धीमध्ये सगळ्यात वरिष्ठ असलेला मारुतीराय आहे. मग मारुतीराय तुम्ही काय करा, काहीतरी चातुर्य करा. एक तर तुम्ही तुमचा शब्द पाळला गेला पाहिजे, एक तर माझं जे काही चारित्र आहे ते सांभाळलं गेलं पाहिजे, असं काहीतरी करून या. असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं पुन्हा एकदा मारुतीरायावरच असणाऱ्या त्या ठिकाणी ते काम दिलेलं आहे बरं का. मग चंद्रसेनेच्या ग्रहात प्रती
मंचक दृढ झाले आता आणि मग त्या ठिकाणी असणारे मारुतीराय असणारं आपलं काम पुन्हा असणारं करायला आले आणि करायला आल्यानंतर त्या ठिकाणी मारुतीरायानं त्या ठिकाणी त्या चंद्रसेनेला सांगितलं की म्हणलं चंद्रसेने काय देवाला तुझ्याकडे घेऊन यायला लागलेलं आहे, आता सज्जर आहे. मंचक असणारा म्हणजे पलंग, पलंग असणारा कसा घाल, दरड घाल म्हणजे पक्का घाल, तो पडता कामा नये असं त्या ठिकाणी मारुतीराया चंद्रसेनेला त्या ठिकाणी बोलून असणारा वापस यायला लागलेला आहे. अशा पद्धतीने असणारा त्या ठिकाणी तुम्ही येऊ लागले चंद्रसेना हर्षली चित्ते दृढमंचक घातला एकांती सुमनशे जरचोनी युक्ती नाना उपभोग ठेविले. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारे चंद्रसेना मनामध्ये असणारे हर्षली म्हणजे आनंदित झाली बरं का. त्यानं त्या ठिकाणी मंचक असणारा तयार केलं, ते मंचक असणारा सजवला, नाना उपभोग असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रासाठी आणले, सगळं तयार करून चंद्रसेना असणारी आनंदामध्ये प्रभू रामचंद्राची असणारी त्या ठिकाणी वाट बघायला लागलेली आहे. मग बोले हनुमंत मंचक तोड मोडता अकस्मात तरिणे बैसे रघुनाथ बोल मजग नाही आता. मारुतीरायानं त्या ठिकाणी आत घातली, ए म्हणले चंद्रसेना ऐक म्हणले, तुझा मंचक मोडला तर मला बोल ठेवू नको, मला शब्द ठेवू नको, म्हणून तुला आत्ताच सांगायला आलो जसा घालता येईल. मंचक म्हणजे पलंग, आणि तो पलंग कसा घालायचा आहे, दरड घालायचा म्हणजे पक्का पलंग असणारा त्या ठिकाणी टाकायचा आहे. जर प्रभू रामचंद्र आले, तुझा पलंग मोडला, देव जर निघून गेला, मला शब्द ठेवू नको, मी जेवढं काम आहे तेवढं करतो असं मारुतीराय सांगले आणि त्या ठिकाणी असणारे जायला लागलेले आहेत. चंद्रसेना म्हणे हनुमंता मंचकना मोडे हा तत्वता मग जो भ्रमर रक्षिला होता तो अनिला गुप्त रूपे. आणि म्हणून आता चंद्रसेनाने सांगितलं की मला मारुतीराय हे असणारा मंचक कधी मोडणार नाही, काही चिंता करू नको, देवाला घेऊन हे पुढचं कार्य असणारं त्या ठिकाणी करायचं आहे. ज्या भ्रमराला त्या ठिकाणी हनुमंतरायानं सुटका केली होती किंवा जीवनदान दिलं होतं, त्या भ्रमराला त्या ठिकाणी मारुतीराय असणारे काय सांगायला ब्रह्मा प्रमाणपत्र पूर्ण मंचकात अवघा कोरोना त्याने तात्काळ वंदोना तैसाची केला ते काळी. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असणाऱ्या त्या ठिकाणी काय केलं तर त्या भ्रमराला सांगितलं की आता काय करायचं आहे, तो जो काही असणारा मंचक आहे त्याला मधून असणारा कोरायचा आहे आणि मधून करून असणारा त्याला पोकळ करून टाकायचा आहे, अशी आज्ञा त्या भ्रमराला दिली. आणि तो भ्रमर नावाचा असणारा जो काही किडा आहे तो मंचकामध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी असणारा पोकळ करायला लागलेला आहे. चंद्रसेनेच्या ग्रहे सत्वर हनुमंती अनिला रघुवीर मंचकी बैसता जगदुद्धार तात्काळ चूर्ण झाला. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असणारा त्या ठिकाणी जगाचा उद्धार करणारा असणारा प्रभू रामचंद्र त्या चंद्रसेना नावाच्या असणाऱ्या त्या बाईकडे असणारे आले. आल्यानंतर भगवंत असणाऱ्या त्या मंचकावर बसले बरं का. नुसतं बसल्या बसल्या ते पलंग असणारा त्या ठिकाणी चकनाचूर झाला आणि प्रभू रामचंद्र असणारे त्या ठिकाणी आपल्या वचनामध्ये असणारा राहिलेला आहे. उठून चालला रघुनंदना एरवी लोकी दीन वदना वायुसुताकडे पाहुना चंद्रसेना बोलत असे. आणि म्हणून आता त्या ठिकाणी असणारा चंद्रसेनेला काय गेलं, हातचंही गेलं पदरचंही गेलं बरं का. आपला असणारा पती त्याचा मृत्यू सांगून टाकली, देवाची असणारी पूजा केली, देवाला आपलंसं करायचं होतं पण देव तरी मिळाला का, देवही मिळाला नाही. आणि म्हणून तिचा वजन असणारं दिन झालं म्हणजे लहान झालं छोटं झालं, ती असणारी बघायला लागली दिन वजन होऊन. कोणाकडे बघायला लागली, मारुतीरायाकडे बघायला लागली. का बघायला लागली, मारुतीराय तू काहीतरी केलास असं तिला वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून मारुतीरायाकडे बघता बघता ती असणारी चंद्रसेना काय बोलायला लागली, मने कपटी तू वानर देखा तुवाची कोरीला मंचका शेवटीने तोच रघुनायक मनोरथ माझे न पुरता. आणि म्हणून आता ती चंद्रसेना असणारी
सांगायला लागले, म्हणले मारुतीराया वानरा तू कसा आहेस तर कपटी आहेस म्हणले आणि कपट केलास म्हणले आणि शेवटी मला देवाला न भेटू देता घेऊन जायला लागलेला आहेस. तुझं हे काही कपट असणार आहे ते चांगलं नाही असं त्या ठिकाणी चंद्रसेना नावाची असणारी तिची काही पत्नी आहे ते कोणाची मैरावनाची ती त्या ठिकाणी असणारी बोलायला लागली. तुझा शाप देईन आता ऐकता कृपा उभ झाली रघुनाथा हस्त ठेविता तिचे माता मने चिंता न करावी. आणि म्हणून आता त्या ठिकाणी चंद्रसेनेला असणारा राग आला आणि म्हणून चंद्रसेना असणाऱ्या त्या ठिकाणी मारुतीरायाला शाप देण्यासाठी तयार व्हायला लागली. प्रभू रामचंद्रानं बघितलं आणि प्रभू रामचंद्रानं त्या चंद्रसेना नावाच्या असणाऱ्या राक्षसाच्या पत्नीच्या असणाऱ्या डोक्यावर हात ठेवला तर तिच्या मनामध्ये असणारी कृपा प्रभू रामचंद्राच्या मनात उमटली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रभू रामचंद्र असताना त्या ठिकाणी तिला काय सांगायला लागले नाही. माझी ध्यान मूर्ती सुंदर हृदयी भोगी निरंतरा सत्यभामा चतुर कृष्णावतारे होसी तू. आणि म्हणून आता त्या चंद्रसेनेला असणारा त्या ठिकाणी भगवंतांना असणारा एक वर दिलं किंवा आशीर्वाद दिला होता. काय कर तर मनामध्ये असणारी माझी मूर्ती आठव, मनामध्ये असणारा त्या ठिकाणी मला पती म्हणून स्वीकार कर आणि मी जेव्हा कृष्ण अवतारामध्ये येईल तर कृष्ण अवतारामध्ये आल्यानंतर काय सत्यभामा नावाची असणारी माझी जी काही पत्नी आहे त्या रूपामध्ये असणारे तू येशील, तुझा मी स्वीकार करल. म्हणजे त्या चंद्रसेनेचा असणारा त्या भाग्य निघालं की नाही तिला पुढच्या जन्मात काय होईना देव असणारा पती म्हणून मिळाला. आणि तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहित आहे ती सत्यभामा जी आहे कृष्ण अवतारामध्ये भगवंताची अत्यंत लाडाची असलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताला आशीर्वाद दिला की तुला पुढच्या जन्मामध्ये सत्यभामाच्या रूपामध्ये यायचं आहे आणि तू असणारी माझी पत्नी असणार आहे, तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे असं त्या ठिकाणी भगवंताने त्या चंद्रसेनेला आशीर्वाद दिलेला आहे. बरं का ऐसे बोलता रघुनाथ त्याची झाली समाधीच उड्या महिकावती तरुपनाथ मकर ध्वज स्थापिला. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असणारं त्या ठिकाणी तिची काही चंद्रसेना आहे ती चंद्रसेना असणारे त्या ठिकाणी जिथं होती तिथं असणारे प्रभू रामचंद्राच्या ध्यानामध्ये असणारे ध्यानस्थ झाली, समाधीस्थ असणारे त्या ठिकाणी झालेले आहे. पुन्हा त्या ठिकाणी भगवंतानं काय केलं मकरध्वज नावाचा मारुतीरायाच्या घामापासून तयार झालेला जो काही मुलगा आहे त्याला त्या ठिकाणी महिकावती नावाच्या नगरीचा राज्य असणारा त्या ठिकाणी दिलं आणि तो मकरध्वज असणारा त्या महिकावती नावाच्या नगरीचा राजा झाला आणि अशा पद्धतीने भगवान परमात्मा असणारा त्या ठिकाणी विजयी झाला. स्कंदी भावनी राम लक्ष्मण हनुमंत केले उडान नळनिळ अंगद जांबवंत पूर्ण ही पुढे भेटली. आणि म्हणून आता हनुमंतरायानं त्या ठिकाणी काय केलं लक्ष्मणाला आणि रामाला असणारा आपल्या खांद्यावर बसवलं आणि त्याला घेऊन असणारा त्या ठिकाणी जायला लागले. इकडं 4 वानर घेऊन असणारे आपल्या मृत्यूला घेऊन तिथं थांबले होते बरं का. त्याच्यामुळे मगरीने सांगितलं माझ्या तोंडाच्या याच्यामध्ये बसा मी तुम्हाला नेऊन सोडतो. तर त्याला वाटलं मगर मिट्टी लई भारी असते, मगर मिट्टी जर बसली तर आपण काय निघणार आणि म्हणून ते भिवून तिथंच राहिले होते. आणि म्हणून हे सगळा मारुतीराया या दोघाला घेऊन गेल्यानंतर नळ नीळ अंग जमवून ते 4 जे काही वानर होते ते असताना त्या ठिकाणी मारुतीरायाला भेटलेले आहे. जैसा उदया पावे आदित्य तैसा सुवेळेसी येत हनुमंत विभीषण आणि किष्किंधानाथ समोरी धावती दभारेसी. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भेटल्यानंतर असताना यायला लागला आणि प्रभू रामचंद्राला घेऊन हनुमंतराया त्या ठिकाणी येत असताना नळ नीळ असणारे त्या ठिकाणी सोबत होते बरं का. आणि म्हणून विभीषण आणि सुग्रीव असणारे प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी यायला लागलेले होते. प्रेम सुग्रीव विभीषण आले हनुमंतासी देखून मनस्ती बारे हा देह ओवाळून तुझ्यावरती टाकावा. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असताना त्या ठिकाणी आनंद झाला. विभीषण आणि सुग्रीवाला आनंद झाला आणि मारुतीरायाला सांगायला लागले मारुतीराया तू किती मोठं काम करणार आहेस बरं का. आणि म्हणून तुझ्याहून देह जरी वाढवून टाकला तरी तू कमीच आहे बरं का. सीता मातेचा शोध तूच घेतलास, आई रावण मैरावापासून तूच सोडलास, पहिला एकदा त्या ठिकाणी असणारा पर्वत आणून त्या सगळ्या देव लोकांना तूच उटीलास, लक्ष्मणरायाला तूच उटीलास, असं त्या ठिकाणी तुझे उपकार अनंत आहेत असं विभीषण आणि सुग्रीव असणारा सुग्रीवानी विभीषण आश्चर्य करते दोघे जण. मनती धन्य धन्य वायू ना
नंदना भरिले त्रिभुवना प्रतापे. आणि म्हणून आता अशा पद्धतीने असणारा सुग्रीव आणि विभीषण मारुतीराचं कौतुक करायला लागले. म्हणजे मारुतीरा तू असणारा काय केलास, आपल्या प्रतापानं त्रिभुवन असणारा त्या ठिकाणी उजळून टाकलास, असं त्या ठिकाणी कौतुक करायला लागलेले आहेत. राजा रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. या ठिकाणी तुमचं हो आहे. संजूला बोले की जा तेवढी घेऊन टाका राहिले गुळ म्हणून ये नाही देवाला पडी ये थोडूसा त्याच्यातलं काढून टाकाले एवढं तेवढं घ्या का आहे योग आमच्या लोकड मामाकडून वगैरे सगळं आमचे गुरुजी योग योग राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान